हॅलो एव्हरीवन. जर तुम्ही माझा कोकण पार्ट 1 बघितला नसेल तर आत्ताच बघा. तसंही माझे 2 दिवस कोकणातले कसे गेले हे मलाच कळालं नाही. पण दुसऱ्या दिवशीच अचानक पाऊस पण सुरू झाला. अचानक असं वाटलं की आज बहुतेक कुणीकडेच फिरायला भेटणार नाही. पण चक्क दुसऱ्या दिवशी आम्हाला तरी सरप्राईजच भेटलं. कारण पप्पू काका आम्हाला घेऊन चाललेले विजयदुर्गवर, ते पण सरप्राईज ट्रिप. खरं तर भाग्यच म्हणायचं की हा गड किल्ला बघायला भेटला. मी तर पहिल्यांदाच हा किल्ला बघत होते. कोकण म्हटलं की आजूबाजूला हिरवळ परिसर आलाच. खायला घेतल्याशिवाय आम्ही काय पुढं जात नसतो. खायला तरी घेतलं, पण किल्ल्याकडे जाताना हा मार्ग सुद्धा दिसला. विजयदुर्ग हा जलदुर्गपैकी एक गड किल्ला आहे. विजयदुर्गला 3 प्रवेशद्वार आहे. त्यापैकी हा प्रमुख प्रवेशद्वार हनुमंत दरवाजा असंही म्हटलं जातं. कदाचित इथं हनुमंतांचं मंदिर आहे म्हणून हे म्हटलं गेलं आहे. हे दुसरे प्रवेशद्वार आहे. ह्याला जेबीचा दरवाजा असंही म्हणतात. आम्ही नुकताच आत गेलो आणि तिथे एक छोटीशी घोरपड दिसली. ह्या घोरपडी प्रामुख्याने पूर्वीच्या काळात गड चढण्यासाठी उपयोग होत होता आणि यांचा इतिहास म्हणजे यशवंती घोरपडी हा आहेच की. ह्यांची पकड इतकी जाम असते की ह्याच पकडीमुळे पूर्वी मावळे गड चढत होते. हे आमचे पप्पू काका, ज्यांनी मला ह्या गड किल्ल्याचा पूर्ण इतिहासच जणू सांगून दिला. पण या छोट्याशा चिमुकलीची मस्ती मात्र काही थांबतच नव्हती. किल्ला ना मुळात 5 एकर मध्ये होता. शिवाजी महाराजांनी जेव्हा याच्यावर विजय मिळवला आणि ताब्यात घेतला तर त्याचा पूर्ण विस्तार केला. ती तटबंदी ना दुहेरी आहे. ही तटबंदी आहे, तिहेरी आहे, ही दुसरी किती मोठी हा याच्या खाली ती तिसरी. हा, ती लास्ट वाली. शत्रू जरी आला ना तो गांगरून जायचा. इथे लढाई करणार, इथे येईपर्यंत त्याला टाइम द्यायचा आणि आतमध्ये जाणं शक्यच नव्हतं. आणि आंग्रे होते ना, आंग्रे घराणे, आंग्र्यांनी हा किल्ला अभेद्य केला शेवटपर्यंत. लाटला त्यांच्या या किल्ल्यावरती इंग्रजांनी म्हणजे हे केलं, ताबा घेतला. खरं तर 1653 साली छत्रपती शिवाजी महाराजांनी आदिलशहाकडून हा किल्ला ताब्यात घेतला होता. हा किल्ला इतका मजबूत आहे की ह्याच्यावर पूर्वी झालेल्या तोफाचे मारी सुद्धा अजूनही दिसतात. हा किल्ल्याचा नकाशा आणि ह्याच्यावर असणारी माहिती ह्या इतिहासाबद्दल भरपूर काही सांगून जाते. हे आहे तिसरे प्रवेशद्वार. ह्याला जसवंत महाद्वार असं पण म्हटलं जातं. इथं असणाऱ्या तोफा पूर्वी तोफा कशा होत्या हे सुद्धा सांगून जातात. डावीकडील हाताला खलबतखाना सुद्धा आहे. तिथून थोडंसं पुढं गेलं की दारुगोळा कोठारा सुद्धा दिसतो. तिथे अजून सुद्धा तोफगोळे आहेत आणि ते आपल्याला आपल्या इतिहासाची माहिती देतात. हा आहे दप्तरखाना, जिथे पंत किंवा बाकीचे लोक त्यांचा हिशोब वगैरे ठेवत होते. तिथून थोडं पुढे गेलं की महाराजांचा दरबार कसा होता ह्याची सुद्धा जाणीव होते. जवळजवळ हा 3 मजली असणारा दरबार होता, जिथे आता तो दिसत नाहीये. तिथून पुढे थोडंसं गेलं की गुहेरी मार्ग सुद्धा दिसतो. ह्याच गुहेरी मार्गाने जसे पुढे जातो तसे तिथं आपल्याला एक दिवाळ दिसते, म्हणजे चोर मार्ग, जिथे पूर्वी वाहतूक व्हायची किंवा धान्याची. आणि हा एक असा मार्ग आहे जो कोणालाही माहीत नव्हता. ह्या किल्ल्याबद्दल आणि गडाबद्दल जितकं सांगावं आणि जितकी माहिती मिळावी ती कमीच वाटत होती. कारण जसे आम्ही पुढं जात होतो तशी त्याची माहितीसुद्धा वाढत जात होती. जवळजवळ 20 बुरुज असलेला हा किल्ला आणि ह्या किल्ल्याची बांधकाम सरणी ही अगदी एका इंजिनिअरिंगपेक्षा कमी नव्हती. आणि इथं दुश्मनावर नजर ठेवण्यासाठी आणि दुश्मन आलाच तर त्याच्यावर हल्ला करण्यासाठी अशी बांधकाम सरणी केली गेली होती. हा 20 बुरुज असणारा किल्ला आणि त्या बुरुजांची वेगवेगळी नावं हे त्या बुरुजांबद्दल आणि ह्या किल्ल्याबद्दल भरपूर माहिती देऊन जात होते. आम्ही तर इथे पर्यटक म्हणून आलेलो, पण इथं वसलेलं गाव हे किती सुंदर आहे, हे इथली असलेली माणसं, त्यांची आपुलकी आणि इथे असलेला किल्ला, आणि तोही अगदी समुद्रात. इथे त्या किल्ल्यावर जेव्हा ते लोक हमला करायचे मग त्या टायमाला त्यांना माहित नव्हतं की इथे समुद्राच्या आतमध्ये एक दिवाळ बनवलेलं आहे, ज्यानी बोटी आता कशा जेवढ्या बोटी वरती असतात त्याच्यापेक्षा अर्ध्या खाली असतात, बरोबर. हे फक्त कोणाला माहिती होतं की आपण खाली दिवाळ बनवलंय, शिवाजी महाराजांना, छत्रपती शिवाजी महाराज. पण त्यांना माहित नव्हतं जे हमला करायला यायचे, तर त्यांच्या बोटी आहेत ना खालून ते ठोकायचे आणि तुटायचे तिथे वगैरे काय मोठे इंग्रजांनी मोठे मोठे हल्ले केले. इंग्रजांनी हे बघ त्या मार्गे पण आलेले. इंग्रजांनी काय केलं, येताना
इकडून पण समुद्रमार्गे आले आणि ह्या मार्गे पायदळी पण आले. त्यांना हे माहिती नाही आपले जेवढे खलबत्ते वगैरे असायचे ना, म्हणजे बोटी, नावी, लढाऊ नौका सगळ्या तिकडे असायच्या. हे जे आहेत ना, अगं हा इथून आहे ना आपल्या इकडे गेलेली खाडी आहे ना, हा जो ब्रिज दिसतो ना इकडे, तिथून ती खाडी आपल्याकडे गेली, आपल्या गावात. हा ही काय ही गेली इकडची आहे, ही इकडे गेली आपल्याकडे इकडची वाटतं. तेव्हा ना इकडे ना ह्या साईडला आतमध्ये ह्याच्या खाड्या होत्या आणि जायला बघ म्हणजे इकडून येणारं दिसणार नाही. दिवाळ म्हणजे काय आणि दिवाळ कशासाठी बनवलं होतं हे झाल्यानंतर आम्ही ती 20 बुरुज आमच्या कॅमेऱ्यामध्ये कॅप्चर करून घेतलेली. त्यापैकी बरेच सुटलेही असतील, पण मी प्रामुख्याने जितकी मला कॅप्चर करता येतात तितके प्रयत्न सुद्धा केले. बुरुज झाल्यानंतर चुन्याचा घाणा सुद्धा बघितला आणि त्या घाण्याचं काम म्हणजेच त्या चुन्याचं काम हे बांधकामासाठी सुद्धा केलं जायचं हे सुद्धा तिथं कळालं. पुढं गेले तर तिथे थोडीशी दगडं पडलेली होती आणि असा काहीसा व्ह्यू तयार होत होता. पुढे गेल्यावर माडी असं लिहिलेलं दिसलं आणि ती माडी जवळजवळ 2 ते 3 मजल्याची होती. मार्ग आहे हा. गडाच्या खालून एक मार्ग जातो, तो समुद्राच्या खालून सुद्धा जातो, तो सरदारांच्या थेट देवघरात जाऊन बसतो असं म्हणतात. पण हा मार्ग सध्या बंद केला आहे कारण इथे भरपूर सारे साप आणि विषारी प्राण्यांचे निघण्याचे प्रमाण जास्त वाढले आहे. तिथून थोडे पुढे जाता आई भवानीचे मंदिर सुद्धा लाभते आणि ते मंदिर अजूनही अगदी व्यवस्थित जपलेले आहे. मंदिरात दर्शन होऊन पुढेच जातो तोपर्यंत सूर्यग्रहण आणि तेथून निर्माण झालेला हेलियम गॅस, यामुळे त्याला हेलियमचे पाळणाघर असेही म्हणतात. तिथे एक तोफ होती, त्या तोफेचं नाव जखिणीची तोफ असं दिलं होतं. तिथेच धान्याचा कोठारा सुद्धा होता जो अगदी तिथं राहणाऱ्या लोकांना पुरेपूर पुरत होता आणि तेही 12 महिने. तिथून थोडंसं पुढं गेलं की वरती इंग्रजांनी नवीन इन्व्हेन्शन म्हणून त्यांच्यासाठी बैठक व्यवस्था सुद्धा बसवली होती, त्याचं सुद्धा दृश्य बघायला भेटतं. तेथील हे दृश्य तर मन हेलावून घेण्यासारखंच होतं. थोडंसं पुढं गेल्यावर एक तलाव होता, तो तलाव अगदी 12 महिने गोड्या पाण्याने म्हणजेच पिण्यायोग्य पाण्याने भरलेला असत. अगदी तिही बाजूंनी जरी अरबी समुद्र भरला असला तरी त्या तलावात मात्र गोडे पाणीच असत. काही काळानंतर इंग्रजांनी राज्य केल्यानंतर तेथील अवस्था अशी केली की ते गोडे पाणी आता त्या तलावात साठून राहत नाही. ह्या किल्ल्याची आतून सैर झाली, पण बाहेरून सैर करण्यासाठी आम्ही ह्या बोटीचा आनंद घेतला. आणि इथे असणारे गायडर ते तरी माझ्यापेक्षा भरपूर पटीने छान माहिती सांगत होते. मी तीच माहिती माझ्या कॅमेरामध्ये मी कैद केली आहे आणि तिथलं हे दृश्य पाहण्यासाठी तर मग्नच होऊन बसलेलं. तटबंदीला समुद्राच्या बाजूने 18 बुरुज, आजच्या तटबंदीला 9 बुरुज, 27 बुरुजांचा हा किल्ला. त्यातला हा पहिला बुरुज फुलडा तोफा 12 बुरुज. भुयारी मार्गातून तुम्हाला यावं लागतं. मावळे नेहमी करायचे समुद्रमार्गे आक्रमण करण्याने शत्रूला हा मुख्य बुरुज आहे. 2 नंबर बुरुजाच्या खाली बघा भुयारी मार्ग दिसतो ना, छोटंसं खाली बघा छोटंसं आजच्या बाजूला आपण जसं घराला दरवाजा लावतो तसं मावळ्याने त्या भुयारी मार्गाला लांबा दगड आहे. बाहेरून आपल्याला भुयारी मार्ग दिसत नाही. अन्नधान्याचे दारबळासाठी जहाजातून आणलं जहाजाची नांगरणी आणि कोण आपली माल सप्लाय केला जायचा. 1195 ते 1205 या कालावधीत
नावं वेगवेगळी आहेत. तानाजी बुरुज, शिंदे बुरुज, सयाजी बुरुज, व्यंकट बुरुज, दर्या बुरुज, प्रत्येक बुरुजाची नावं वेगवेगळी आहेत. त्या बुरुजांवरनं श्रीकृष्णाची तुफानचा मारा करण्यासाठी त्याला फांजी म्हणतात आणि छोटी दिसतात त्याला गंजी म्हणतात. महाराजांच्या काळामध्ये लाकडाच्या बंदुका असायच्या आणि बाणाचा तीर सोडायचा वापर केला जायचा. तुम्हाला सांगायचं तर बाहेरून तुम्हाला एकच दिसतंय बरोबर ना छिद्र, आतमध्ये गेला कुठे 2 आहेत, कुठे 3 आहेत, कुठे 4 आहेत. असं तुम्हाला वाटत होतं एकच छिद्र दिसतंय मी त्या बाजूने आक्रमण होत आहे. मावळे आपले कसे आक्रमण करतात, कुठल्या कुठल्या छिद्रामध्ये 3, 4, 5 कुठल्या छिद्रामध्ये आक्रमण होत होतं.
काळ म्हणजे कान्होजीच्या नंतर सरदार म्हणून होते रुद्राजीराव त्यांच्या वाड्यामध्ये हा भुयारी मार्ग गेला आहे. आणीबाणीच्या काळामध्ये स्त्रियांना सुरक्षित ठिकाणी हलवलं जायचं ते वाड्यामध्ये भुयारी मार्ग. समजा आपल्याला युद्ध करायचं आता मावळ्यांना तर स्त्रियांना पुढे ठेवायचं तर वाड्यामध्ये नव्हतं. तर इथे समाप्त झाला आपला हा राऊंड चौथा भाग. भुयारी मारले चांगले. ती मंदिरं नाही का? ती मंदिरं नाही. नवरा मेला की सती जायचं माहिती असते तुम्हाला. 5 सती आहेत त्या सतीच्या रूपांच्याच आहे. हां तर आपल्याला वाटतं मंदिरं दिसत आहेत पण ते पण बांधकाम चुन्याचं आहे. त्याला हात कोणी लावलेला नाही असतात. या पूर्ण किल्ल्याची एक प्रतिबिंब म्हणून अजून एक डोंगर दिसतो. त्या काळी इंग्रज किंवा जे काही दुश्मन असायचे कदापि त्या काळी ते दृश्य पाहून ते गोंधळायचे की नेमका किल्ला कोणता आहे. तिथून समुद्र मार्गावर गेल्यानंतर समुद्र मार्गाने निघणारे ते ठिकाण आणि सती गेलेल्या काही स्त्रियांची मंदिरं सुद्धा तिथं दिसली जातात आणि त्याबरोबरच हा समुद्राचा अनुभव सुद्धा घेता येतो. तिथून निघाल्यानंतर आम्ही एका मंदिरात गेलो. त्या मंदिरात पूर्वज जे आपल्या पूर्वी सैनिक मावळे होते ज्यांची समाधी इथं आहे आणि ही समाधी अगदी मंदिराच्या बाजूलाच आहे. मंदिराच्या आजूबाजूला वारली चित्रकला आणि काही देवांची चित्रसुद्धा काढली गेली आहेत. मंदिराचा हा प्रवास संपवून आम्ही नंतर घरी गेलो आणि भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये.